शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 25 जून 2026चा व्हिडिओ आहे. श्री भूषण साटम साहेब. आता हा जो नारळ आहे मलेशियन ग्रीन डॉर्फ, जो आपल्याला शाळेसाठी खोबऱ्यासाठी चालणारी बुटकी जात आहे. 150 किलोच्या बॅगमधलं रोप आहे. रोपाची किंमत 2,500 रुपये आहे. बघू शकतो आपण. हे जे रोप आहे केरळमधलं क्रॉस पॉलिनेशन बुटकी हायब्रिड जात आहे. लावले की 2.5-3 वर्षात फळधारणा चालू द्या. तुफान पावसामध्ये आपलं लोडिंग चाललेलं आहे. आता मलेशियन ग्रीन डॉर्फ हा नारळ जो आहे पाण्याचं प्रमाण आहे 400-450 मिली. नारळ लागल्यापासून 7 ते 8 महिन्यात नारळ पाणी तयार होते. नाही तोडले की 11 महिन्यात खोबरं तयार होते. 2 in 1 जात असल्यामुळं केरळमधली क्रॉस पॉलिनेशन जात आहे, जिची लागवड आपण बांधाला 15 फुटाला लावू शकतो. बगीचा करायचा असेल तर 20 बाय 20 वरती करू शकतो. एकरामध्ये 120 रोपं बसतात. रोप लावल्यापासून आपल्याला 50 वर्षापर्यंत उत्पादन देणारी आणि प्रत्येक वर्षी बुंदा वाढेल तशी फळाची संख्या वाढणारी मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ ही जात लोडिंग चाललेली आहे. 2,500 रुपये इथला दर आहे, प्लस गाडी भाडं. तर शेतकरी बंधूंना खात्रीची रोप, त्याचबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणारी 1982ची 35 एकरात नर्सरी. लांजामध्ये 32 एकरात नर्सरी. 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. तर अशा प्रकारे रोपं सिलेक्शन करून भरत आहोत आपण. एकदम जबरदस्त नियोजन असते आपलं. रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर मिळणार. त्याचबरोबर खात्रीची रोप जे आपल्याला शेतकरी बंधूंना घरपोच मिळाल्यानंतर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन, शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल. रोप लावले की 1 ते 1.5 वर्षात फळधारणा चालू द्या. बघू शकतो आपण. त्याचबरोबर आपल्याकडं इतरही फळझाडे मिळतात. आता नारळाला कल्पवृक्ष का म्हणतात, तो एकदा लावल्यानंतर 50 वर्षापर्यंत उत्पादन देते. त्याचबरोबर नारळाचं जे आहे ते 7 ते 8 महिन्यात नारळ पाणी, ज्याच्यामध्ये 400-450 मिली पाणी, खोबरंही जाड निघतं. महाराष्ट्रात ज्या शेतकरी बंधूंना माझ्या बागा बघायच्या असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण आपल्या ज्या बागा आहेत त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये निते गावामध्ये वैजनाथ माळे असतील, धाराशिवमध्ये गाव येतं ते, त्याचबरोबर कुरुल कामतीमध्ये विष्णुबंध माळी काका असतील, तसेच अक्कलकोट किनीवाडीमध्ये सूर्यकांत माळे असतील. त्याचबरोबर पियुषदादा साळुंके सांगोल्यामध्ये पण आपल्याला नारळ लागलेली बाग बघायला भेटते. त्याचबरोबर इतर ठिकाणी जर म्हटलं तर केजमध्ये श्याम ससाने म्हणून आहेत, सोनीजवळ गाव आहे. त्याचबरोबर परिवैजनाथमध्ये गोवर्धन मुंडे काका आहेत. अशा सर्व ठिकाणी आपल्या बागा डेव्हलप झालेल्या आहेत आणि नारळ शेती लागलेली आहे. आता याला कल्पवृक्ष का म्हणतात, तर नारळापासून सुकं खोबरं पण होत असतं. सुकं खोबरं पण होत असतं. त्याचा फायदा आपल्याला सरासरी 3 ते 4 नारळापासून 1 किलो खोबरं निघते. आणि ज्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं जर म्हटलं तर आजचा बाजारभाव हा 400 रुपये किलो आहे. तर आपल्या बांधावरती 200 रुपये किलोनं जरी ॲव्हरेज काढलं तर एका झाडापासून आपल्याला वार्षिक 100 किलो खोबरं सुकं खोबरं तयार मिळणार आहे. आणि त्याला काही प्रोसिजर नाही. नारळ ज्यावेळी सुकला जातो, फोडला जातो, वाळवला जातो, त्यामुळे आपल्याला जे फोडल्यानंतर शेंडी आहे त्यापासून, कवटापासून आपण कोकोपीट जे अगदी नारळ पाण्यामध्ये जे आपण वापरतो शाळेसाठी, त्यापासून पण कोकोपीट बनवता येतं. त्याचबरोबर नारळाची झावळे असते त्यापासूनही कोकोपीट बनणार आहे. अशा प्रकारे शेतकरी बंधूंना दुहेरी फायदा की जे लावल्यानंतर आपल्याला सर्वच गोष्टीसाठी वापरत येणारं झाड आणि त्याचबरोबर उत्पादनाचं चांगलं साधन. यासाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. तर आता ही जी रोपं आहेत ही 150 किलोच्या बॅगची आहेत. बघू शकतो आपण. काल आपल्याकडे कोल्हापूरला तुफान पाऊस झालेला आहे, त्यामुळं लोडिंग करताना पण व्हिडिओ पण आपण पाहत आहोत.
अशीच आपल्याकडे 5 वर्षापर्यंत तयार फळझाडे मिळतात. बघू शकतोय 35 एकरातला व्ह्यू. तयार फळझाडे, फळे लागलेली झाडे मिळतील. शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल.